नमस्कार. मी श्रीमती सुजाता नवनाथपुरी, साहित्यिक आणि कवयित्री, प्राथमिक शिक्षिका. प्रतिभेचे नवे रंग, शब्दगंध, काव्यरंग या उपक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपणास ज्ञात आहे की शब्दगंध साहित्यिक समूह गेल्या 2 वर्षापासून यूट्यूबवर श्री जानिवेच्या कविता नवरात्रीला नवदुर्गांच्या शक्तीच्या जागरानिमित्त सादर करत असतो. शब्दगंध साहित्य समूह हा असा समूह आहे की ज्यामध्ये सुनीलजी गोसावी, शर्मिलाताई गोसावी आणि आदरणीय राजेंद्रजी उदागे हे साहित्याचे सेवेकरी आम्हा साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ तयार करून देत असतात. आणि म्हणूनच श्री जानिवेच्या आजच्या या कवितांमध्ये मी माझी कविता आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे बिनपुरुषाच्या घराचा. बिनपुरुषाच्या घराचा श्री होते भक्कम दरवाजा, निभावत असते प्रत्येक कर्तव्य, न करताही कुठला गाजावाजा. बिनपुरुषाच्या घराचा श्री होते कणखर उमरा, बिनपुरुषाच्या घराचा श्री होते कणखर उमरा, थांबवत असते बाहेरच कित्येक वखवकलेल्या नजरा, थांबवत असते बाहेरच कित्येक वखवकलेल्या नजरा. बिनपुरुषाच्या घराची श्री होते अभेद्य भिंत, बिनपुरुषाची श्री होते अभेद्य भिंत, निराधार आहोत ही मिटवत असते मुलांच्या मनातली खंत, ही मिटवत असते मुलांच्या मनातली खंत. बिनपुरुषाच्या घराचं श्री होते उत्तुंग छत, बिनपुरुषाच्या घराचं श्री होते उत्तुंग छत, आभाळा एवढ्या संकटाची करत असते वाईट गत, आभाळा एवढ्या संकटाची करत असते वाईट गत. बिनपुरुषाच्या घराची श्री सुखद खिडकी होते, बिनपुरुषाच्या घराची श्री सुखद खिडकी होते, पदराचं संरक्षण देऊन लेकरांना बाहेरचं जग दाखवीत जाते. बिनपुरुषाच्या घराला श्री घरपणाची जाणीव देते, बिनपुरुषाच्या घराला श्री घरपणाची जाणीव देते, उणीव भासवू न देता जबाबदारी खांद्यावर पेलते, उणीव भासवू न देता जबाबदारी खांद्यावर पेलते. धन्यवाद.